नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आजची गोष्ट आहे की दौलतरावांची हेर खाते प्रमुख बनण्याचा प्रवास सुरू कसा झाला याची. दौलतराव त्यांच्या वस्तीवरून निघाले. दौलतराव निघताना त्यांची पत्नी ही गर्भवती होती आणि तिला सुद्धा माहित नव्हतं की दौलतराव नक्की कुठे चालले. दौलतरावांनी जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला, घरच्यांचा निरोप घेतला आणि मनोमन पत्नीची माफी मागून ते पुढच्या प्रवासाला निघाले. कान्होजीराजांनी त्यांच्यासाठी घोड्याची सोय केली होती. त्या घोड्यावरनं ते इंदापूर पर्यंत भीमा नदीच्या काठेपर्यंत पोहोचले. भीमा नदीच्या काठी पोचताच त्यांची आणि कान्होजीराजांची भेट झाली. जवळच असलेल्या पण सहज कोणाच्या लक्षात न येईल अशा एका झोपडीत त्यांचं वास्तव्य त्या रात्रीसाठी होतं. कान्होजीराजांनी सांगितलं की ही जी झोपडी आहे तो नावाडी सुद्धा आता विजापूर दरबारामध्ये कान्होजीराजांचा हेर म्हणूनच काम करतं आणि तोच पुढे दौलतरावांना सुद्धा मदत करणार होता. ठरलं तर मग कान्होजीराजांनी सगळ्या सूचना दिल्या आणि दौलतराव हे विजापूरला पोहोचले. विजापूरला पोहोचताच विजापूरच्या एका दर्ग्यामधल्या मौलवीकडे त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती आणि हे मौलवी हे कान्होजीराजांचे निकटवर्तीय होते. 2 वर्षाचा काळ पूर्ण लोटला होता. आता दौलतराव हे पूर्णपणे इस्लाम स्वीकारलेले एक सच्चे मुसलमान झाले होते. म्हणजे त्यांना बघून असं कळणारच नाही की हे जन्मजात मुसलमान नाहीत. त्यांचं प्रशिक्षण हे एवढं चोख झालं होतं की त्यांनी त्यांचं नाव सुद्धा नवीन ठेवलं होतं, रहीम बाबा म्हणून. त्यांचं पहिलं कार्य पूर्ण झालं होतं. आता त्यांना सह्याद्रीमध्ये परत यायचं होतं आणि स्वतःसारखी लोक शोधून काढून हेर खात्याची स्थापना करायची होती. याचबरोबर त्यांना शिवरायांच्या भेटीचे वेध सुद्धा लागले होते. म्हणून ते आहे त्याच वेशामध्ये, रहीम बाबाच्या वेशामध्ये स्वराज्याच्या दिशेने यायला निघाले, लाल महालाच्या दिशेने यायला निघाले. वाटेत त्यांना विजापुरी एक घोडेस्वार मिळाला, संदेशवाहक भेटला आणि त्याच्याकडून त्यांना असं समजलं की तो खंडोजी खोपड्याकडे चालला होता. खंडोजी खोपडा हा आदिलशाहीतला एक सरदार होता आणि तो अफजल खानाचा निकटवर्ती होता आणि आदिलशाहीचा सेनापती रणदौल्ला खान हा वारल्यामुळे शहाजीराजांचं महत्व आदिलशाहीत कमी झालं होतं आणि त्यामुळेच अफजल खानाच्या कारवायांना बळ मिळत होतं. तर ह्यांची अशी प्लॅनिंग होती की स्वराज्यावर हे लवकरच हल्ला करणार होते आणि ही खबर दौलतरावांना आधीच मिळाली. तर दौलतरावांना कळलं की ही खबर महाराजांपर्यंत पोहोचवणे हे खूप गरजेचं आहे. लवकरात लवकर त्यांनी लाल महाल गाठला. त्यांची आणि महाराजांची भेट झाली आणि त्या भेटीत त्यांनी ही जी पहिली मिळालेली खबर होती ती महाराजांना दिली आणि महाराजांना सतर्क केलं. आणि तेव्हापासूनच आपल्या बहिर्जींचं म्हणजे दौलतरावांचं नाव हे बहिर्जी झालं आणि त्यांच्या पथकाचं नाव सुद्धा हे बहिर्जी झालं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा. जर आवडला असेल तर लाईक करा. कमेंटद्वारे तुमची मतं सुद्धा कळवा आणि तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिली बरोबर शेअर सुद्धा करा. नमस्कार.